हॅलो 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 दादा जरा लावा आता व्यवस्थित. हा तो चांगला आहे, फक्त थोडा सारखं तुम्हाला पण डिस्टर्ब करायचं आणि आम्हाला पण कसं तरी वाटतं. हॅलो हॅलो चांगला झालं. हॅलो 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 आवाज येतोय ना आता? आवाज येतोय ना? झोपले काय? झोपले नाही ना? थोडक्यात झोप उडवतो. कारण विषय काय मित्रांनो, हव्या सगळ्यावर मानलं पाहिजे. ते कशा म्हणतात? गोवा म्हणतात भाज्या पहिल्या पाऊल पाऊल कसा बोल का. आता म्हणतात आपल्याकडे बराच वेळ नाही. आधी लय पलवली, लय म्हणजे काय अगदी वैभवदादा कुठे गेले? वैभवदादा पवार बैल अगदी आहे ना, बैल सोडून बाहेर गेलं. चिखलात नाही पलीकडे बसायला म्हणजे असं त्याचा या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश गोवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा. तर तुम्ही मित्रांनो पक्ष आले आहे बघा. काही गडबड नाव घेऊन गेलं. आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक अगदी प्रत्येक कार्यक्रमामध्ये, अगदी प्रत्येक गाण्यामध्ये ज्यांचं सहकार्य, ज्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमी असतो. आणि म्हणून आमच्यासाठी हे कलाकार अगदी पुढे त्या वाटचाल जात असून आमचे आदरणीय काकाळे सर हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याला देखील शाकिरी मानाचा करतो. त्याचप्रमाणे नरेंद्र दादा मोरे आंबिवली रत्नागिरी दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचं 10,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे माझा भाऊ विकी सुर्वे आज पहिल्यांदा हा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. माझा वर्ग मित्र त्याच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे वेळी झाली दादा तुझ्यासाठी. त्याचप्रमाणे बाबासाहेब गीते ऑडिटर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक. या सर्व माझ्या उपस्थितांना शाकिरी मानाचा मुजरा करतो. तर विषय त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो आमचे अजय दादा दिवेकर महाड आणि त्यांचे सर्व सहकारी हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचा प्रथम सडकर रत्नागिरी पावस या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहे. या सर्व माझ्या चाहत्यांना मित्र परिवारांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो आता विषय कसा आहे बघा. शाहिरांनी म्हणजे आज मला वाटतं माझा आणि शाहिरांचा हा 4था कार्यक्रम असेल. पण शाहीर आज मला ज्ञानदीप गोविंदकर काहीशे वेगळेच पाहायला मिळाले. आज शाहीर मला ती जी रग आहे ना ज्ञानदीप बुवा ती पाहायला मिळालेली नाही. चला कधी कधी आहे ना 4 दिवस सासू तर 4 दिवस सुनेचं, कधीतरी सासू वरचढ कधीतरी सून वरचढ. पण बुवा आज तुमचा जो कार्यक्रम मी असं म्हणत नाही की तुम्ही बारी वाईट तुम्ही कार्यक्रम चांगलाच केला, पण जे शाहीर ज्ञानदीप गोविंदकर ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजेश बुवा गातोय, ज्यांचं ऐकून काहीतरी राजेश बुवा शिकतोय, ते गोविंदकर बुवा आज पाहायला मिळालेले नाही. असं म्हणून चला रात्र थोडी आणि सोंगपार विषय काय आहे बघा. त्याला काय आता बोलू आहे ना. बहुत प्यारी करते तुमको सनम, कसम चाहे लो, कसम चाहे लो, खुदा की कसम. शाहिरांची सवय तीही पडली, तीही शाहीर. आता जल्ला नक्की पाणी मोडलंय कुठं पता लागत नाही. तुम्ही म्हणता संगीतकारांचे नाव घेतले नाही म्हणून त्यांनी आता काय असं दे बुवा. चला बरं काय म्हणतात शाहीर पण म्हणतात एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो की शाहीरने माझ्या विषयाचं उत्तर दिलं. कोणाला बसणार खाली पाय दुखत नाही, जेवणाचा डबा पाठी आले, काळजी करायची नाही, भरपूर जेवण आहे. विषय काय शाहीरने माझ्या विषयाचं उत्तर दिलं मित्रांनो. हे उत्तर शाहीर विषय काय पाहिजे की तुम्ही शिक्षक आहात. ते तुम्हाला मी सांगणे एवढा मी मोठा नाही, तुम्ही पेशाने शिक्षक आहात. हल्ली लोक गाण्यापेक्षा ऐकण्याकडे लय हुशार झाले. मध्येच कोणतरी म्हणतो ए चल बुवा बाई बंद कर, त्याला माहितीये की बुवा काही टाइम पास करतोय. पण शाहीर विषय काय, तुम्ही शिक्षक आहात. माझ्या विषयाचं जे उत्तर दिलं बुवा ते तुम्ही चॅट जीपीटी वरचं आणि यायला विचारून आलेलं उत्तर आहे. लोकांना कळलं ना, सगळ्यांना कळलं हे उत्तर माझ्या विषयाचं चुकलेलं आहे. प्रामाणिकपणाला सांगतो हे ऑनलाईन मागवलेलं उत्तर, हे उत्तर शाहीर चुकलेलं आहे. आजही शाहीर तुम्हाला सांगतो राजेश बुवाच्या विषयापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर ग्रंथाचा सखोल अभ्यास ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी शाहीर माझ्या विषयापर्यंत सांगतोय तुम्हाला शाहीर. तर दुसरा विषय शाहिरांचा विषय. शाहिरांचा विषय काय आहे हा महत्वाचा मुद्दा. नंतर बोल पडाय ना झलक दिखला झलक दाखवतो मोहरा थोडीशी आहे ना, पारी संपवतोय विषय काय. शाहिरांचा विषय की सती अनुसायाने जशी ब्रह्म विष्णू आणि महेशा 3 देवांची बाळे केली, तसेच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीने या 3 देवांची बाळे केली. तेव्हा या 3 देवांनी क्रोधित होऊन तिला असा शाप दिला की कलियुगी तू राक्षसी होऊन सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय
ती कुणाच्या पोटी जन्माला आली आणि तिचा अंत कसा व कुठे झाला, हे शाहिरांच्या विषयाचा हा प्रश्न आहे शाहिरांचा. तर शाहीर तुमच्या विषयाला अगदी प्रामाणिकपणाने हात घालण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या विषयाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. जर निश्चित शाहीर योग्य असेल आणि मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिकच आहात, म्हणून तुम्ही विषय प्रामाणिकपणाने मान्यही कराल, तुमच्या विषयाचं शाहीर उत्तर देतोय म्हणायचं आहे. काय लक्ष असावं सर्वांना. एक विनंती, हात जोडून हाताची घडीने तोंडावर बोट घ्या. कोणी मध्ये काय बाबू तुझ्यासाठी पैसा आले का? हा, श्रीनाथ जाचे यांच्या माध्यमातून छोट्या मुलीसाठी बघ 100 रुपये पैसा आले. उभा राहा जरा, उभा राहा, उभा राहा. ये इकडे. मित्रांनो, हा छोटा राजेश बोवा एका जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आज जन्माला आल्यास पहिल्यांदा पप्पाची वारी बघायला आलाय. तो आल्यापासून पप्पाचा माईक नाही, पण ढोलकी त्याला जाम जोरात मागवत नाही, सारखा ढोलकीवर. आणि म्हणून श्रीनाथ काकांच्या माध्यमातून तुला हे पैसे आले, ते पैसे ठेव बस. आता खाली बघू आणि ढोलकी वाजवू नका, जरा शांत राहता. आणि विषय मित्रांनो कसा आहे ऐका, की शाही अनुसयेप्रमाणे ज्या स्त्रीने ब्रह्मा विष्णू महेशांना बाळे केले त्या महान पतिव्रता स्त्रीचं नाव आहे सती सुमती. त्या महान स्त्रीचं नाव आहे सती सुमती. काही ग्रंथामध्ये तिला शांडिली असं देखील म्हटलं गेलेलं आहे. जी शांडिली म्हणजे ती सती सुमती. तर ती कुणाच्या पोटी जन्माला आली? तर सती सुमती ही कौशिक ऋषींची कन्या आणि एका कौशिक ऋषीची पत्नी होती, कौशिक ब्राह्मणाची पत्नी होती. तिच्या पूर्वजन्माच्या किंवा जन्माच्या कथेनुसार ती एका धार्मिक आणि सदाचारी ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आली होती. तिचा विवाह हा एका कुष्ठरोगी असलेल्या कौशिक ऋषींसोबत झाला होता. तिच्या अत्यंत पतिव्रत्यामुळे तिने सूर्याला उगवण्यापासून रोखलं होतं, ज्यामुळे संबंध सृष्टीमध्ये हाहाकार मचला होता. मग त्यानंतर हे सर्व तिचं कृत्य पाहिल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशाने तिला शाप दिला. शापाचा भाग कसा आहे शाहीर ऐका, की जेव्हा अनुसयेप्रमाणे सुमतीने आपल्या प्रतिवर्ती शक्तीच्या बळावर ब्रह्म विष्णू महेश या लहान बाळा बनवून पाण्यात भिजवलं, तेव्हा देवांच्या पत्नी लक्ष्मी सरस्वती आणि सावित्री ह्या चिंतेत पडल्या. पुढे अनुसयेच्या मध्यस्थीने आणि सुमतीचा अहंकार दूर करण्यासाठी देवाने तिला मूळ रूपात येऊन शाप दिला. देवांचा अपमान केल्यामुळं आणि सृष्टीचा नियम बदलू पाहिल्यामुळं त्रिदेव तिच्यावर क्रोधित झाले आणि त्यांनी तिला असा शाप दिला की तू प्रतिव्रताचा गर्व केलास, म्हणून कलियुगात तू एक राक्षसी महामारी म्हणजे जिला आपण देवी रोग, पटकी रोग असं म्हणतो, धारण करशील आणि तुझा वास झाल्यावर तू सर्वत्र रोग आणि आजारात पसरवशील. राहिला विषय तिचा अंत कसा झाला. तर कलियुगात जेव्हा ती रोग आणि पसरवणारी राक्षसी किंवा महामारीचे रूप, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये मरी आई किंवा मरी अम्मा किंवा पटकीची देवी म्हणतो, त्यावेळेस तिचा अंत हा 9 नाथांपैकी एक असणारे जालिंदरनाथ किंवा मच्छिंद्रनाथ यांनी आपल्या मंत्रशक्तीने आणि ईश्वरी अवताराने केला. नाथसिद्धांनी तिच्या या उग्र रूपाचा आणि रोगांचा नाश करून तिला शांत केले. मग तिचा अंत कुठे झाला? तर तिचा अंत हा नाथाने तिला भूतलावर मानवांना त्रास देण्यापासून रोखून एका विशिष्ट मर्यादित स्थानावर, काही ठिकाणी दक्षिण भारतात किंवा विशिष्ट ग्रामदेवतेच्या सीमेवर तिला खिळवून ठेवलं. तिचा पूर्ण विनाश न करता तिचे राक्षसी रूप नष्ट केले आणि तिला शरण आल्यावर ग्रामदेवता म्हणजे मरी आई म्हणून तिला लोकांकडून नैवेद्य स्वीकारून तिला शांत राहण्याचं वरदान दिलं. हे शाहीर माझ्या वाटातून गेलेलं तुमच्या विषयाचं शाहीर उत्तर आहे. ही शाहीर पहिली बाजू. दुसरी बाजू शाहीर तुम्हाला अशी देतो की त्या स्त्रीचं नाव सुधा म्हणजे पुढल्या जन्माची प्रमिला. तिच्या आईचे नाव होते चंद्रसेना. तिचा अंत हा महिरवानाची कन्या सुधा हिचे मारुतीच्या शेवटीशी लग्न झाले. नंतर सुधा पुढच्या जन्मी श्री राज्यात प्रमिला झाली. तेव्हा हनुमंताच्या भूभुकाराने तिने 3 देवांची बाळे केली. त्यातील शिवाच्या अंशापासून मच्छिंद्रनाथ, विष्णूच्या अंशापासून गोरक्षनाथ व ब्रह्मदेवाच्या अंशापासून जालिंदरनाथ अशी 3 बाळं प्रमिलाने केली. पुढे प्रमिलाने उमाकांताला वरले व ती मुक्त झाली. व तिचा अंत कुठे झाला? तर स्त्री राज्यात तिचा अंत झाला. स्त्री राज्यामध्ये तिचा अंत झाला. ही शाहीर तुमच्या विषयाची दुसरी बाजू. त्या शाहीर दोन्हीही बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत. जर मथुर नाही आवडला तर बकासूरला घ्या, बकासूर नाही आवडला तर मथुरला घ्या, काहीतरी घ्या पण घ्या. बरोबर ना? याबरोबर जलगणी केला जलगणी केला एक राजा शाहीर आज जरी काही झलक बघायला भेटते
बरीचशी धांदल पोरं येतात, म्हणतात दादा बाकीचे गाणे नंतर घ्या, आपण पहिला कोकणाचा एक गाणं बघूया. आणि म्हणून विषय आहे कोकणाच्या गाण्याचा. मित्रांनो, जे गाणं आपण सर्वांनी अशावर करून सोडलं ते गाणं आहे परशुरामाच्या भूमी शोधतोय माझं. कोकण एक नंबर मोकळा घेतोय पहिला अंतर घेतोय आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा. म्हणायचं आहे का लक्ष असावं. रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, अहो कलगी तुरान मन कला ही महान, शृंगावारी त्यात नाचे संकासूर, मायाळू मातीची बाला लावी हुर हुर, खेळला कोणी म्हणतर गड चिपळून गोदर संगमेश्वर, अहो रत्नागिरीला जरा जपुरा, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं आपलं कोकण एक नंबर, हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे बाहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकाचे बाहेर घर, साक्षात तुला समीकर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. शायरी कशामध्ये विषय मस्त केला गाण्यात, म्हणजे विषय शायरी चांगला राहिला, पण विषय काय आग काग अचानक येडू आलंय गडून, मग कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून येडा माय गैरला माय. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं मोहनकडे येतोय, आता खऱ्या अर्थानं शायरांचा वरती पहिला ठोका टाकतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. येला घ्या खाली. विषय कसा शाहीर आहे का, द्रोणाचार्याने एकलव्याला बाजूला करून अर्जुनाची बाजू घेतली, म्हणजे गुरुनं शिष्याला बाजूला केलं. शाहीर विषय कसा आणला बघा. द्रोणाचार्याने एकलव्याला बाजूला करून अर्जुनाची बाजू घेतली. ही शाहीर कथा गातोय. विषय कसा आणलाय शाहीर ऐका, म्हणून म्हणायचंय यावरती. अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, मग काही दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय कसा आणलाय बघा, म्हणून म्हणतोय का कपट धरलं मनामधी येऊ ज्ञानाच्या रक्षकानं. वा पहिला ठोका तुमच्या टाकतोय. काय म्हणायचं आहे का कपट धरलं मनामधी. द्रोणाचार्याने एकलव्याला बाजूला करून अर्जुनाची बाजू घेतली. खेळ खेळा त्यांनी अर्जुनासोबत एकलव्यासोबत म्हणून म्हणायचंय का कपट धरलं मनामधी येऊ ज्ञानाच्या रक्षकानं, आणि स्वर्ग पायी घालवलं नाव शिक्षकानं, आणि स्वर्ग पायी घालवलं नाव शिक्षकानं. कपट धरलं मनामधी
विषय होता. अवया लागल्या बाया थर थर कापाया लाज नको जाया पडतात पाया 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 आज तुम्ही गेलं वाया जर वनवास बरं म्हणायचं आहे विषय का शायराच्या गवळ्याला उत्तर देत आहे ना. काय म्हणतो ऐका. अहो लावून माया पडीन मी पाया हे का ना आणि लावून माया पडीन मी पाया वस्त्र पळवून काना लागला का तुला 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 पाया लावणी माया पडीन मी पाया लावणी माया पडीन मी पाया वस्त्र पळवून काना लागला का तुला पाया वस्त्र पळवून काना लागला का तुला पाया वस्त्र पळवून काना लागला का तुला पाया वस्त्र पळवून खरं तर शाहिरी अजून एक गवळीमध्ये मुद्दा मांडला होता त्यांची. शाहीर काय म्हणाले की म्हणतात गोकुळामध्ये कानाने रुक्मिणीच्या आधी राधेला वरलं होतं. कुणाला वरलं तर शाहीर विषय कसा बघा. कान्हाने त्या गोकुळामध्ये राधेच्या आधी शाहीर रुक्मिणीलाच वरलं होतं. म्हणजे जर विचार करायला गेला की रुक्मिणी म्हणजे राधा आणि ती राधा म्हणजे तीच रुक्मिणी शाहीर फक्त युगानुसार तिचा अवतार वेगळा झाला. हे शाहीर तुमच्या विषयाचं तुम्ही जे गवळणी तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं हे उत्तर आहे. शाहीर राधा पण तीच रुक्मिणी पण तीच फक्त युगानुसार शाहीर तिचा अवतार बदलत गेला. हा शाहीर तुमच्या गवळणीचा भाग आहे. दुसरा विषय थोडक्यात एक गाणं आणि या ठिकाणी अजून एक फरमाईश आलेली आहे वेळीसाठी राधा तुझ्यासाठी आणि बाली माझ्या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं. चला ऐकून जरा तुम्ही मग दिलेल्या त्या वचनाला तुझा गे अरे या राधेसाठी येशील का तुझा गे मनी धरू नको दसरा गे राधेसाठी येशील का तुझा वेडी झाली राधा
या माझ्या भावाच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक. तर विषय आहे शाहीर, पुढचा विषय काय विषय काय आहे शाहीर की सीतामाईच्या प्रतिबद्धतेची, सीतामाईच्या पवित्रतेची अग्नी परीक्षा घेताना वशिष्ठ ऋषीमुनी प्रभू रामाला काय सांगतात ते शाहीर माझ्या विषयातून ऐका. म्हणून म्हणायचं आहे पतिव्रता येणारीच्या, अहो पतिव्रता येणारीच्या डावी लावूनच नावाला. दुसरा ठोका आर पार काळजाच्या बाहेर तुमच्या म्हणून म्हणतोय अरे पतिव्रता येणारीच्या तू डावी लावूनच नावाला. विषय काय मित्रांनो, ज्या वेळेस रावणानं सीताबाईला अशोकवनामध्ये पळवून नेली, सीताबाईला जेव्हा अशोकवनामध्ये परत आणलं गेलं त्यावेळेस तिच्या प्रतिवतेवरती, तिच्या पवित्र्यावरती प्रभू रामचंद्राने संशय घेतला. मग त्यानंतर वशिष्ठ ऋषीमुनींनी सांगितलं प्रभू रामचंद्राला, आज भले ती तुझ्यापासून वेगळी राहिली होती पण ती पतिव्रता आहे, सखी सावित्री आहे, तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा संशय घेऊ नकोस, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे बोलू नकोस. शाहीर विषय कसा म्हणून म्हणायचंय पतिव्रता येणारीच्या डाग लावलंच नावाला. उद्यापासून तोंड तुझं, वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्र काय म्हणतायत, आणि उद्यापासून तोंड तुझं कसं धावशील गावाला, उद्यापासून तोंड तुझं कसं धावशील गावाला. कार्यक्रमाला वेळ सुद्धा बराचसा होत चाललाय, घाई गडबडीत एक नाव राहून गेलं. आज संबंध आपल्या मुंबई रंगमंचावरती थोडेसे कार्यक्रम होते, तुमच्या आशीर्वादाने यावर्षी 15-16 कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, अजून 2 मार्केट टाकले. विषय काय मित्रांनो, मगापासून चांगली मातबर म्हणजे वयोवृद्ध माणसं, वयोवृद्ध गुरुमाऊली भेटून गेली, म्हणाले बुवा आजची वारी जी तुम्ही केलीत ना ही खरोखर आम्हाला आमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. विषय कसा माहिती मित्रांनो, असे शब्द जेव्हा कानावरती ऐकायला पडतात ना तेव्हा समाधान वाटतं कुठेतरी की आपण जे काय करतो त्याचं कुठली चीज होतंय म्हणून. नाहीतर काय घटनाव आणि ढोकलाव काय करायला टाइम लागायचं नाही. पण विषय काय, आज समोरचे प्रतिस्पर्धी पण शाहीर जे आहेत त्यांना सुद्धा मान सन्मान तेवढ्याच पद्धतीने दिले आणि त्यांनीही तेवढा मला दिलाय. म्हणून आजची वारी अगदी सरळ इकडं तिकडं न जाता सरळ ट्रॅकला गाडी चालली. आणि म्हणून मित्रांनो अशा या गर्दीमध्ये जे राजूदादा पड्याळ त्यांचं सावड मित्रांनो सोबत ना कधी कोकणामध्ये गाजतोय, राजूदादा पड्याळ अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तर शाहीर दुसरा विषय काय आहे मित्रांनो बघा, ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून समन्वय घरापर्यंत, गावागावापर्यंत, वाडीपर्यंत पोहोचली, की आज मेहनत घेणारे अगदी कामाधंद्याचे दिवस असून सुद्धा आज आमचे किरण दादा काय मित्रांनो या माणसाला गरज संगमेश्वरवरून आले आजच्या बारीचं शूटिंग करायला. आणि म्हणून ही कोकणची लोककला या माझ्या भावांच्या माध्यमांमुळं, यांच्या या कॅमेऱ्यामुळं संबंध कोकणवासियांना घर बसल्या पाहायला मिळते. म्हणून एक कोकणा भाषा या युट्यूबवाल्यांसाठी देतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. प्रभू यांच्या नियोजनासमोर. आणि विषय काय, ही सगळी आपल्या कोकणातली खेड्यापाड्यातली पोरं आहेत, परंतु मुंबई रंगमंचावरती
गेले 3 वर्ष शक्तिगुणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतायत आणि त्या 3ही वर्षातला 4था कार्यक्रम हा राजेश बोधा शक्तिवाला म्हणून तिकडे झालाय. मला म्हणायचंय यांच्या नियोजना समोर भले भले ही झालेत गार. हाऊसफुलचा बोर्ड प्रत्येक वेळी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय म्हणून म्हणायचंय यांच्या नियोजना समोर अरे भले भले ही झालेत गार. अशी आहेत लई हुशार. काय केलं त्याला? अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार आमची युट्यूब वाली पोरं. आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. तीन वर्ष विक्रम केला हो शो हाऊस फुल झाला हो. आपल्या कोकणची ही कला हो गावागावात घेऊन गेला हो. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले अपार. एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले अपार. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार आमची युट्यूब वाली पोरं. आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार. यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोंगपाठ वेळ कुणाची बांधील नाही. वेळ सुद्धा आपल्या जागेवर जात चालले. जी काय वेळी वाकडी सेवा या आजार कलाकाराकडून झाली असेल तुमचाच लेखू समजून ही चूक भूल पदरात घ्या. पुन्हा एकदा माझ्या कलिंगरा समाज उन्नती मंडळ चिपळूण या माझ्या सर्व आजच्या मंडळाचे आयोजकांचे सर्व सदस्यांचे सर्व मान्यवरांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. मित्रांनो आज ज्या ज्या मान्यवरांना ज्या ज्या गुरुवर्यांना आज पुरस्कार या ठिकाणी मिळाला त्याच्यामध्ये आमचे सुधीरचे हळदीबो आहे बुलंद तुरेवाल्यांचा आवाज आहे तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी वाणाचा मुजरा करतो. ज्यांना ज्यांना आजचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या सर्व माझ्या पुरस्कारकर्त्यांना या ठिकाणी पुन्हा त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो. आणि मित्रांनो शाहिराने देखील शाहीर या मुखातून जे काही चांगलं केलं असेल ते तुम्ही घ्या. या मुखातून लहान कोणी काही मोठा घास घेतला असेल तर माझा मला परत करा अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आजची सभा माझ्या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.